16वा मिनिट घेतला तर एक क्षेत्ररक्षक हा 30 यार्ड सर्कलमध्ये आणावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. वेलकम राम नांदूरकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना संदीप पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी शिवाजी. टॉपनर पेअर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. चालू हंगामाचा आपण जर विचार केला तर भन्नाट कामगिरी केलेली आहे नटराज खारबाव संघाने. जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचा. पण समोर देखील एक त्या ताकदीचा संघ आहे ज्याने पदार्पण केलेल्या मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीमध्ये, तो जय बजरंग कारिवली. एक उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र कालीराम केणी यांनी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्ट्राईकला बॅटर शिवाजी, नॉन स्ट्राईक एंडला संदीप. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते P1चे षटक जोगेंद्र. पहिल्या षटकासाठी तयार होईल. बॉलिंग ट्रॅकवर क्षेत्ररक्षण लावलं जातं. एसटी रक्षक एसटीएम पासून दूर. थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक पॉइंटला, एक कव्हरला, एक एक्स्ट्रा कव्हरला, एक मिड ऑफला. हे 30 यार्ड सर्कलमध्ये ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ऑन साईडवर जर नजर टाकली तर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पाईन लेगला, एक बॅकवर्ड शॉर्ट लेगला बघायला मिळतो क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटवर आणि एक क्षेत्ररक्षक संदीप पाटीलला आपण पाहतोय लॉंग ऑन सीमारेषेवर. हे क्षेत्ररक्षणाचं चक्रव्यूह आपल्याला बघायला मिळते. पंचांचा अधिकृत इशारा सामना सुरू होण्याचा. लेट्स प्ले. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अप्रतिम चेंडू टाकला होता. फुटवर्क बघायला मिळालेले नाही या फटक्यामागे. पुन्हा एकदा जोगेंद्र षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. बॅटवर हवा तसा चेंडू घेता आला नव्हता. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू गेलेला वेल होती फलंदाजाकडे. स्ट्राईक रोटेट करण्याचे सिंगल कंप्लीट ऑफ द मार्क. शिवाजी धावसंख्येचा श्री गणेश करताना एका धावेच्या मदतीने. पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर दुसरा चेंडू आपण बघितला तर एक धाव पूर्ण केली. खाते उघड झाली नटराज खारबाव संघाची. पुन्हा एकदा जोगेंद्र तयार होताना बॉलिंग मार्क वर 7 ते 8 पॉईंटचा छोटा सराने. हो, चांगला फटका लेफ्ट शॉट. चेंडूला भिरकावून दिलेला. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जाणारा मॅक्झिमम यूज 6. और पिक चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली. चेंडूला प्रॉपर बॅटवर घेतला आणि भिरकावून दिला. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जाणार. संदीप पाटीलच्या बॅट मधून धमाका षटकार. पुन्हा एकदा जोगेंद्र तयार होतोय. इनसाइड आउट फटका केलेला चेंडू त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. क्लास फटका. 4 धावा चौकार.
संदीप एक विस्फोटक आणि झंझावाती बॅटर आहे. एक षटकार आणि दोन क्लास चौकार त्याच्या बॅटमधून आलेल्या. धावसंख्या वेगाने पुढे जाताना स्कोर कार्डवर 15 15 विदाउट लॉस, बिना कोई विकेट, कोई 15 रन. चांगली सुरुवात आहे. अमेझिंग स्टार्ट बाय नटराज खारबाव. पहिल्या दोन चेंडूंचा आपण जर विचार केला तर जोगेंद्रने पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली. तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर एक उत्तुंग षटकार पेश केला होता संदीप पाटील यांनी. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक क्लास चौकार आणि पाचव्या चेंडूवर देखील एक जबरदस्त कलात्मक शॉट अटेम्प्ट केला होता, हा देखील चौकार आला. धाबा धावपलकर 15. संदीप मात्र धुवाधार फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आणि जबरदस्त फ्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळताना खेळपट्टीवर. पुढचा चेंडू जोगेंद्र याचा. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होता चेंडूपासून. मिडॉनला स्वतः संदीप पाटील चेंडूला उचलणार, फेकणार वेळ होती संदीप याच्याकडे 2 धाव पूर्ण करण्याची. तर अशा प्रकारे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावपलकर बिनबाद 17. येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये मास्टर प्रीमियर लीग 2026 दर्जेदार आयोजन आपल्याला बघायला मिळेल. डे नाईट स्वरूपामध्ये ती स्पर्धा खेळवली जाईल आणि निश्चितच आपण पाहणार आहोत एक जबरदस्त धमाकेदार आयोजन कमिंग सून. मास्टर प्रीमियर लीग 2026 45 वयोगटातील कॅटेगरीमधील अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, त्यानंतर वय वर्ष 40 40+ कॅटेगरी ए, कॅटेगरी बी, कॅटेगरी सी, असा ज्या खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल निश्चितच त्यांची वर्णी लागणार आहे. आणि एंट्री फी असेल 600 रुपये, याची आपण नोंद घ्यायची. पहिल्या षटकामध्ये वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जाते. 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. 2 क्लास चौकार आणि एक नेत्र दीपक षटकार त्याने ठोकलेला आहे. वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. तर शिवाजीने 2 चेंडूंचा सामना केलेला आहे, वैयक्तिक 1 धावेवर खेळतोय. म्हणजे एका बाजूने आपण पाहतोय शांत आणि संयमी खेळ, दुसऱ्या बाजूने अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करताना संदीप पाटील. प्रल्हाद तयार होईल बॉलिंग मार्कवर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकला होता, दिशाहीन चेंडू. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. या एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना 18. चांगला फटका खोदून काढलेला आहे चेंडूला. चेंडू चाललाय घरंगलत डीप कव्हर कडे. क्षेत्ररक्षण बघायला मिळते, वेल होती शिवाजी याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 20. पुन्हा एकदा प्रल्हाद तयार होते बॉलिंग मार्कवर. छोटासा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चॉप करण्याचा प्रयत्न केला होता, वाईट यॉर्कर. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेलं आहे. प्रल्हाद चांगली गोलंदाजी करतोय. सेकंड ओव्हर मध्ये द्वितीय क्रमांकाचं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर प्रल्हाद. छोटासा रनअप. ओ, चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. वेल होती फलंदाजाकडे, स्ट्राईक रोटेट करण्याची एक सिंगल कंप्लीट केली. या एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 21. 21 ला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. 21 धावांची वेगवान भागीदारी. 2 सलामीवीर खेळपट्टीवर तळ ठोकून आहेत, संदीप पाटील आणि शिवाजी. ओ, खूप सुंदर चेंडू, स्विंगिंग यॉर्कर. फलंदाजाचा काम तमाम. पहिला फलंदाज बाद होतोय संदीप पाटील.
त्रिफलाबाद केलेल्या दांडी गोल आणि गोलंदाजाचं सेलिब्रेशन आपण बघितलं. पहिला गडी बाद होते. संदीप ज्याने चांगली फ्लाइंग स्टार्ट मिळून दिली होती आपल्या संघासाठी. 21 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलेला आहे नटराज खारबावला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर खेळण्यासाठी भालचंद्र आलेला आहे. अजून एक गडी बाद होतोय. दुसरा झटका नटराज खारबावला. भालचंद्र आला आणि लगेच तंबूमध्ये माघारी गेला. 0 बाद होते आणि प्रल्हादने आतापर्यंत 2 झटके दिलेले आहेत. नटराज खारबावला ऑन हॅट्रिक वर होते. लॉंग ऑफ सीमारेश्वर अफलातून झेल पाहता. अगदी आपण जर विचार केला तर लॉंग ऑफ सीमारेश्वर क्षेत्ररक्षक होता. स्ट्रेट आला होता झेल घेण्यासाठी. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध हा झेल टिपला. भालचंद्र स्वीप केलेला आहे चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग सीमारेश्वर वेल होती. फलंदाज संदेश याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. हॅट्रिक बॉल होता पण प्रल्हादने काय गोलंदाजी केली. अफलातून गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. कमालीचं नियंत्रण गोलंदाजीमध्ये आपण बघितलं. कमालीचं षटक इकॉनॉमिकल गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये प्रल्हाद याने. कारण जोगेंद्रचं पहिलं षटक खूप महागडं षटक होतं. महागडी गोलंदाजी त्याने केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने 17 धावा खर्च केल्या. पण या षटकामध्ये प्रल्हादने धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी केली. 5 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 22, 2 गडी बाद. बरोबर करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 11.00च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. टाइम लाईनचा आपण जर विचार केला तर 12 चेंडू टाकून झालेल्या 2 विकेट आणि 22 धावा धावपलकावर पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर जो सामना होईल जय बजरंग टेंभवली आणि त्यांच्या विरुद्ध संघ जय ब्राह्मणदेव बाटाले ए. जय ब्राह्मणदेव बाटाले ए आणि जय बजरंग टेंभवली. आपण दोन्ही कॅप्टन व्यासपीठावर येऊन बसायचे. इनिंग ब्रेक नंतर लगेचच या 2 संघांमध्ये आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. संदीप नाईक ज्याने अप्रतिम झेल टिपला होता. लॉंग ऑफ सीमारेश्वर ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. ऑन साइडला चेंडू टर्न केलेला. एकदा पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना संदेश पाटील खूप वेगाने धावतोय खेळपट्टीवर. चित्त्याच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 24, 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा संदीप नाईक तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर संदेश पाटील. टॉस चेंडू उजव्या एसटीवरचा पण झेल सोडतोय. काऊ कॉर्नरला संधी चालून आली होती. सुवर्ण संधी होती गडी बाद करण्याची, ती दवडली. संदीप पाटील कडून मिस्टेक झाली. चुकलात तर मुकलात, चुकीला माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. झेल व्हेरी इम्पॉर्टंट. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे विजयाचं सूत्र असते क्रिकेट खेळामध्ये. विजयाचं समीकरण असते कॅच ड्रॉप. या एका धाबेबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 25, 2 गडी बाद. पुन्हा एकदा संदीप नाईक तयार होतोय फार एंड कडून. सामना करेल शिवाजी जो सलामीला आलेला आहे.
5 चेंडूंचा सामना केलेला आहे, 4 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा संदीप नाईक. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. डीप मिड विकेट सीमारेश्वर अप्रतिम क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो केला, पण शिवाजी याच्याकडे वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 27 ला 2 खेळाडू बाद. पुन्हा एकदा संदीप नाईक तयार होताना बॉलिंग मार्कवर. ओ चांगला फटका आहे, पण डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन बघितलं आपण. जबरदस्त क्षेत्ररक्षण, वेळ होती फलंदाज. पुन्हा एकदा शिवाजी याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल धावपळकावर 29 लॉस बाय 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा संदीप नाईक तयार होताना बॉलिंग मार्कवर. संदेश पाटील खेळतोय 4 धावांवर. शिवाजी खेळतोय वैयक्तिक 8 धावांवर. बॅटची कडा, चेंडू चाललाय थर्ड मॅन कडे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1च धाव मिळेल, 1 पेक्षा जास्त नाही. एका धावे बरोबर धावपलकावर धावा 30 आतापर्यंत जोडल्या गेलेल्या. संदीप नाईक देखील खूप चांगली गोलंदाजी करते 3rd ओव्हर मध्ये. 3य क्रमांकाचं षटक. 8 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेले आहेत. 5 चेंडू टाकलेले आहेत. मिस टाइम फटका, लीडिंग एज, कॉट अँड बोल्ड, फलंदाज बाद. या षटकामध्ये संदीप नाईकने फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट किफायती गोलंदाजी केली. सोजन अंतिम षटकासाठी तयार होतोय बॉलिंग मार्कवर. सोडून दिले चेंडूला. एक सोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा आम्ही धावपलकावर जोडणार आहोत. यस, आता फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS ची मागणी केलेली आहे, रिव्ह्यू ची मागणी केलेली आहे, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. दोन्ही संघांना 1-1 रिव्ह्यू आहे, याची नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग करताना तुम्हाला 1 रिव्ह्यू घेता येईल, बॅटिंग करताना 1 रिव्ह्यू घेता येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. व्हाईट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल.
रिव्ह्यू गमावलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS गमावलेला आहे. एक धाव धावपलकावर अंकित केली जाईल. 32 धावा धावपलकावर पाहतोय. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे प्रशांत याने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण वेल होती प्रशांत याच्याकडे. 2 धावा पूर्ण करण्याची. प्रशांत देखील एक मधल्या फलीतील एक घातक बॅटर आहे. झंझावती बॅटिंग नेहमीच आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे. धावा आहेत धावपलकावर 34. अंतिम चतुर्थ क्रमांकाचे षटक प्रगतीपथावर. लास्ट ओव्हर, 4th ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर सोजन. उलटा पुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचे संपर्क झालेले नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र येतो निर्धाव. धावा कायम आहे धावपलकावर 34. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सोजन. चांगला फटका. ऑफ स्टंप सोडून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता व्ही शेप मध्ये. पण पाहतो आपण जबरदस्त क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये संदीप द्वारा मिळेल 1 धाव. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 35. 35 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सोजन. खूप सुंदर चेंडू होता पण पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. यस, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. ओव्हर स्टेप. पंचांची किती तीक्ष्ण नजर आहे बघा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या 1 धाव धावपलकावर अंकित केली जाईल आणि धावसंख्या पुढे जाताना 36. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले आणि पान नेट फ्री हिट चेंडू. पुन्हा एकदा पाहतो आपण खूप चांगला चेंडू होता. प्रतिम चेंडू. आता बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. यस, पंचांचा निर्णय आलेला आहे. सॉफ्ट सिग्नल की चेंडू निर्धाव आहे पण पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. वाईट साठी आता DRS ची मागणी करण्यात आलेली आहे. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या नटराज खारबाव संघाने. आता दोन्ही संघांनी आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. धावा धावपलकावर काय मॅच 36. सोजन देखील चांगली गोलंदाजी करतोय लास्ट ओव्हर मध्ये. चांगला फटका मिटॉपच्या डोक्यावर खेळलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे संदीप नाईक होता. चेंडूला उचलणार फेकणार अवधी होता फलंदाजाकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची एक सिंगल कंप्लीट केली. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे 37. 37 धावा धावपलकावर. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका क्रॅकिंग शॉट पण डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. वीक थ्रो केला. धावबादची संधी निर्माण झालेली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. परतीचा प्रवास करावा लागेल. प्रशांत बाद. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 38 आणि 39 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल विजयाचे जय बजरंग कारिवलीला. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. जय बजरंग टेंबवली आणि त्यांच्या विरुद्ध जय ब्राह्मणदेव वाटाले ए दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस. टॉस बॉक्स मध्ये आम्ही हे नाणेफेक करणार आहोत. टॉस करण्यासाठी मी देवानंद पाटील साहेब कार्याध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी तसेच उपाध्यक्ष सावंत म्हात्रे साहेब हे देखील आम्हाला जॉईन होती टॉस बॉक्स मध्ये.
छापा असा कॉल आहे, टेंबवली संघ कर्णधाराचा छापा आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतो आपण नाणेफेक करण्यासाठी आल्याबद्दल. राम नांदुरकर, आपण इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं. मी देवानंदांना आताच म्हटलं की देवानंदा ही सेम परिस्थिती किंवा हा टुर्नामेंटचा भाग आहे जे आहे ते सेम राहणार का आपल्याला एम पी एलला. तर नाही, राम बोलतो थोडंसं बदली होईल कारण सुंदर आयोजन आहे आणि नक्कीच इथे खेळण्याची याच्या अगोदरही मजा येत होती आणि आजही ते एन्जॉय करू. टॉस जिंकले, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. ऑल द बेस्ट, तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर सूर्या, नाणेफेक गमावले, प्रथम बॅटिंग करायचे आहे. लिमिटेड 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? जास्तीत जास्त धावा भरण्याचा प्रयत्न करू. चांगली या 2026 मध्ये संघ जरा फॉर्ममध्ये आहे, जरा बघू, चांगला टप द्यायचा प्रयत्न करणार. संपूर्ण संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरताना बघायला मिळेल. हो, काही अनुपस्थित पण असतील, बघूया. आता थोडा वेळ आहे, आले तर ठीक. प्रेक्षकांना बॅट आणि बॉलमध्ये चांगली फाईट बघायला मिळेल. हो नक्कीच. दापोडा ग्राउंड विरताना जी म्हटला तर इथं भरपूर खेळायला खूप मजा येते आणि समोरच्या संघाला फाईट देणे खूप एन्जॉय होते. ऑल द बेस्ट, तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेक जिंकून जय बजरंग टेंबवली संघ कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे जय ब्राह्मणदेव बाटाले ए संघाला. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत साहिल शेळके. थँक्यू सो मच. हॅलो चेक. हॅलो 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 माईक चेक टेस्ट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कारल्याच्या एकविरीला मानाचं नमन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन आयोजित रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक 2026 भरपूर चांगली स्पर्धा आपण सध्या या दापोड्याच्या मैदानावरती पाहतोय. माजी सरपंच राहणार सन्माननीय आदरणीय विठ्ठलजी भोईर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग कारिवली त्यांच्या अगेन्स्ट टीम नटराज खारबाव. पहिल्या डावामध्ये धावा बनल्या गेल्या, त्या म्हणजे 38-38 धावा. 39 धावांची गरज. सामन्याला होतीये सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे टीम जय बजरंग कारिवली संघाची आणि बॉलर देखील तयार झालेत. पंचांचा ग्रीन सिग्नल देखील आलाय. संदीप आहे स्ट्राईकला. पहिला बॉल, पहिला चेंडू बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावांचा पाठलाग करते सध्या तरी. मला वाटतं 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 39 बनवायच्या होत्या. पुन्हा एकदा त्याच दिशेनं जणू काय ऍक्शन रिप्ले. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन चेंडू 2 चौकार. नक्कीच
आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला झाली. त्याच दिवशी आपण या स्पर्धेला देखील सुरुवात केली. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडेचं हे लाजवाब मैदान आणि नारायण स्मृती 40+ भादवड, भरपूर चांगलं आयोजन त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धेला खरं तर सुरुवात झाली, त्यानंतर आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. वा, लाजवाब झेल, पहिला धक्का टीम जय बजरंग कारिवलीला, बॅटर बाद. पहिला धक्का लागलाय, धावफलकावरती धावा स्थिर आहेत, त्या म्हणजे 8 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बाउंड्री झाल्या, परंतु त्यानंतर चांगला बॉल हातात आला. बॉलर संदेशनं सर हातामध्ये बॉल जाऊन विसावला. विकेटचं पतन. पहिला धक्का लवकर लागला मी तर म्हणेन, कारण 39 धावांचा पाठलाग करती टीम जय बजरंग कारिवली अगेन्स्ट टीम नटराज खारबाव आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर आता जोगेंद्र येतात क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी. जय बजरंग कारिवली संघ खरं तर बॉलिंग चांगली झाली. पहिल्या डावामध्ये फक्त 38 वरती रोखण्यात यश मिळालं त्यांना नटराज खारबावला, परंतु आता बॉलिंग सध्या त्यांना चांगली करावी लागेल टीम नटराज खारबाव. संदेशचा पुढचा बॉल फटका चांगला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल आली, दुसरीचा मानस तर होता मिलिंदकडनं, परंतु थांबवलं गेलं. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेनं धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 9 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. पुढचा बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका हा देखील चांगला खेळलात मिलिंद. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला बॅटर पळतात, मात्र लेझी फिल्डिंग थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली आणि एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये. 2 धाबा धावफलकावरती पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यानं धावफलक आता 11 वरती जाऊन पोहोचेल. 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धाबा धावफलकावरती. 39चा पाठलाग करतीय सध्या तरी टीम कारिवली. उडवलाय बॉल हवेत, लॉंग ऑफ इंटरेस्टेड. मिड ऑफला खेळाडू होते, लॉंग ऑफ पर्यंत पोहोचले, मात्र बॉल गॅदर करता आला नव्हता. दुसरीचा प्रयत्न आणि आता दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झालेत बाद. धक्का आणखीन एक. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झालेत. भरपूर चांगले अंपायरिंग देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये ऑल ओव्हर पाहायला मिळते. आणि मास्टर 40+ म्हटल्यानंतर 3 स्टार मूवीज आपल्याला पाहायला मिळते. नरेंद्र पाटील, राहुल म्हात्रे आणि किशोर म्हात्रे हे 3 स्टार आपल्याला सातत्याने मास्टर 40+ क्रिकेटशी संलग्न पाहायला मिळतात. आणि त्याच समवेत आज स्कोररच्या भूमिकेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष भिवंडी क्रिकेटमध्ये चांगलं स्कोरिंग केलेलं आहे ते म्हणजे आमचे राजू पाटील सर आहेत. आणि ज्यांनी अनेक वर्ष भिवंडी क्रिकेटमध्ये आपला आवाज दिला ते जयवंत पाटील सर देखील आज आमच्या समवेत आहेत. खरं तर हे देखील एक लेजेंड आहेत आणि त्यांच्या समवेत आज समालोचन करण्याची संधी मला देखील मिळते. आमचं देखील भाग्य आहे. ते म्हणतात ना की आपलीच लोक आपल्याच लोकांना मोठं करतात. आज राजू पाटील सरांनी काल कॉल केला की सैल फ्री असशील तर ये, आपलीच स्पर्धा आहे. आणि नक्कीच वेळ होता, त्यामुळं वेळ देणं देखील त्यांना भाग पडतं, कारण प्रत्येक वेळेस आपण नाही म्हणून चालत नाही, काही वेळेला हो देखील म्हणावं लागतं.
धावफलकावरती धावा 13. चला थोडासा वेळ कमी घ्यायचा. भालचंद्र येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल फुल टॉस, दिशा दिली आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. खरं तर मास्टर 40+ क्रिकेट म्हटलं तर स्वतःच्या शिस्तीसाठी ते जास्त जाणलं जातं. कारण सकाळी ठीक 8:45 वाजता का होईना परंतु बॉल पडतो आणि 9च्या अगोदर बॉल पडतो म्हणजे ती मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच असू शकते. यामध्ये ती मात्र शंका नाही. या फटका चांगला खेळत. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा साचपलेत बॅटर आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. सॉफ्ट सिग्नल आऊट आलाय परंतु तिसरे पंच देखील या ठिकाणी तैनात आहे. चेक केलं जाईल. 3 स्टार मूवीज लाईव्ह टेलिकास्ट टीम सध्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न केला गेला. कुठेतरी बॅट डाऊन झाली असती तर वाचले असते बॅटर परंतु बॅटर असतील बाद धक्का आणखीन एक लागला. दुसरा धक्का मला वाटतं तिसरा धक्का टीम जय बजरंग कारिवली संघाला लागतोय. धावफलकावरती धावा 15. 15 धावा धावफलकावरती. 39 धावांचा पाठलाग करते टीम कारिवली त्यांच्या अगेन्स्ट टीम खारबाव. नवीन बॅटर मनीष आल्यात. नवीन बॅटर संदीप पाटील आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या समवेत आता मनीष आपल्याला पाहायला मिळतात. भालचंद्र चांगली बॉलिंग करतात. पहिला चेंडू फक्त फुलटॉस होता त्यानंतर चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. वाइंडिश लॉंग ऑफला खेळाडू पोहोचतात तोपर्यंत 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. संदीप पाटीलची फिटनेस फार चांगली आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचताय. 39चा पाठलाग करते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. नटराज खारबाव भालचंद्र. फटका हा देखील चांगला खेळलात. एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळत आहे. डीपमध्ये आहेत आणि याही चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जातील. काय लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावफलक आता 19 वरती म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम जय बजरंग कारिवलीला. परंतु आता चांगली लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. सिंगल डबल रोखावे लागतील. शेवटच्या चेंडूपर्यंत जर ही मॅच गेली तर कुठेतरी कारिवली संघ देखील विचार करेल. परंतु त्या पद्धतीनं नटराज खारबावला बॉलिंग टाकावी लागेल. पुढचा बॉल उडवला. बॉल हवेत आहे. मिड विकेटला बॉल स्क्वेअर लेग रिझनला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा केली जाते. परंतु मला देखील इथून वाटतंय की बॅटर पोचलेले आहेत परंतु चेक केलं जाईल. या ठिकाणी तिसरे पंच देखील आहेत. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरची आपल्याला पाहायला मिळाली. संदीप पाटीलचं देखील मी कौतुक केलं या अगोदरच. चेक केलं जात आहे लगेचच आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आणि इट्स अ नॉट आउट. भरपूर चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. सॉफ्ट सिग्नल देखील त्यांनी दिला होता परंतु जर आपल्याकडे तिसरे पंच आहेत तर आपण चेक देखील करतोय.
धावपलकावरती धावा 21-21. 21 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 18 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 13 बॉल आणि 18 धावांची गरज. बॉलर तयार. पुढचा बॉल भालचंद्र. ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. काव कॉर्नर रिजनला बॉल मिसफिल्ड पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा 2 धावा. दोन्ही बॅटरचं मी कौतुक करेन. मनीष आणि संदीप पाटील लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटरनं दाखवली. मला वाटतं 4 वेळा दुहेरी धावा त्यांनी पूर्ण केल्या. कौतुक करावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 23 धावा धावपलकावरती. 12 बॉल आणि 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 16 आता बनवायच्या आहेत. हे षटक भरपूर निर्णायक असणार आहे. जर या ओव्हरमध्ये 6 धावा जर आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा डिफेंड करण्यासाठी राहू शकतात. परंतु आता त्या पद्धतीनं बॉलिंग देखील टीम खारबावला करावी लागेल. कारण जेव्हा जेव्हा ग्रामीण क्रिकेट देखील जेव्हा होतो ना तेव्हा मी नेहमी एकच वाक्य म्हणतो की 4 ओव्हरची मॅच आहे म्हणजे तुम्हाला तिसरं षटक भरपूर निर्णायक असणार आहे. कारण येथूनच मॅचेस फिरताना मी भरपूरदा पाहिल्यात आणि 40+ क्रिकेटमध्ये देखील हेच चित्र आपण अनेकदा पाहिलं आहे. आणि रात्री जेव्हा क्रिकेट होतं नाईटमध्ये, खरं तर यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक नाईटमध्ये स्पर्धा झालेल्या आहेत मास्टर 40+ संघटनेच्या देखील. आणि त्याच्यामध्ये देखील आपण हे चित्र पाहिलेलं आहे की तिसऱ्या ओव्हरमध्ये गेम फिरते आणि आता गेम फिरवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे की नाही आता हेच पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती आता बॉलर कुमार येथील. तिसऱ्या ओव्हरमध्ये निर्णायक षटक आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत 16. 12 बॉल 16ची गरज. बॉलर तयार कुमार. पहिला बॉल आल्या भव्य स्वागत कुमारचं. बॉल आउट ऑफ पार्क. षटकार. काय लाजवाब फटका. ऍक्शन रिप्ले लगेचच आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर. क्या बात है. सकाळ सकाळची झोप उडवली बॅटरनं आणि लाजवाब फटका. षटकारानं धावफलक आता 29. 29 धावा धावफलकावरती. आता 10ची गरज. बॉलर तयार कुमार. फुलटॉस बॉल. दिशा दिली आहे वॅकंट एरिया. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फुलटॉस बॉल आणि फुलटोल वसूल केला गेला बॅटर संदीप पाटीलच्या बॅटमधनं. कौतुक संदीपचं करावं लागणार आहे कारण या अगोदर मला वाटतं 5 वेळा ते दुहेरी धावा धावले. त्यानंतर बॅटिंगसाठी आले आणि चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधनं. फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र त्यांना देखील भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन चौकार आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. समीकरण फार सोपं राहिलंय. पुढचा बॉल. 2 धावांची गरज आहे. उडवलंय आलाय का बॉल. हवेत आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. आता मिस्टेक होणार नाहीये. निराश असेल संदीप कारण मॅच फिनिश करायची होती इन स्टाईल मध्ये मात्र हरकत नाहीये. मॅच जवळपास नेऊन ठेवली आहे संदीप पाटीलनं. इनिंग साठी टाळ्या तर झाल्याच पाहिजेत संदीपच्या. लाजवाब बॅटिंग केली. मॅच जवळपास विजयाच्या दिशेनं टीम जय बजरंग कारिवली. परंतु आता 2 धावांची गरज. मात्र बॅटर बाद झाल्यात. काय मॅच मध्ये ट्विस्ट येईल का. कम ऑन डिझा.
मेघनाद आलत क्रमांक 6 वरती. मॅचमध्ये ट्विस्ट येईल का, मॅजिकल गोलंदाजी होईल का, 2 धावा डिफेंड करायच्या आहेत. बॉलर तयार, पुढचा बॉल. ओ आता मात्र लाईन दिशा खराब आहे. बॉल पंचांनी घोषित केला वाईड आणि इट्स 4. चौकाराने मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे टीम जय बजरंग कारिवली संघानं. अभिनंदन टीम जय बजरंग कारिवली अँड हार्ड लक टीम नटराज खारबाव. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. लगेचच देऊयात आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. भरपूर कठीण आहे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक काढणं, परंतु आमचे स्कोरर राजू पाटील सर सांगतील आपल्याला की मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू ज्यानं 5 धावा खर्च करत 2 विकेट काढले तो प्रल्हाद ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक लगेच प्रल्हादनं करून दिला, त्यामुळं 5 धावा